नमस्कार मित्रांनो, तुला शिकवीन चांगला धडा 14 ऑगस्ट प्रोममध्ये काच घुसल्यामुळे अक्षराच्या पायातून रक्त येत असतं, पण तरी ती थांबत नाही. याचं आजीला खूप कौतुक वाटतं, पण नंतर मात्र तिला खूप वेदना होतात. त्यामुळे तिचा तोल जातो, ती खाली पडते, पण डोकं मात्र दिव्याच्या पाठीवर टेकतं. आता दुर्गी ओरडायला लागते, रथामध्ये खंड पडला, रथामध्ये खंड पडला. तिच्या या नाटकामुळे जोगतीनला खूप राग येतो. रमेश चंदाला सांगतो, संप बंदच पडू द्यायचा नाही, घोंगडं असंच भिजत ठेवायचं. आता चंदा जाते आणि पुन्हा नारे द्यायला लागते, पगार वाढ. बायका म्हणतात, मिळालीच पाहिजे, मिळालीच पाहिजे. अधिपती म्हणतो, चंदाताई, हे काय सरळ सरळ वाटत नाही. तुम्ही एक काम करा, घरला जावा. जिकडं जास्त पगार देत असतील ना, तिकडं कामाला जा. बाकीच्या बायकांना राहू द्या, मी त्यांच्या पगाराचं बघतो. आता मात्र चंदाचा चांगलाच माज उतरतो. अधिपती म्हणतो, काय चंदाताई, जाताय ना? जोगतीन म्हणते, तुम्ही काय बी काळजी करू नका, ह्या घरची लक्ष्मी ह्या घरात परत येणारच. चारुहासला म्हणते, हा सबूत आहे माझा तुम्हासनी. आजीला खरं वाटतं, पण चारुहास आणि अक्षराला अजिबात खरं वाटत नाही. ते फक्त स्माईल करतात, पण चारूला तर मात्र खरंच आलेली असते. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.